एखादा व्यक्ती सर त्याला घर घ्यायचंय पुण्यामध्ये आज वेस्ट पुणेमध्ये तो घर बघ, तर तुम्ही त्या व्यक्तीला काय सांगाल की त्याने कोणकोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे आणि मग घर घेतलं पाहिजे? तुमचा इतक्या वर्षांचा जो अनुभव आहे तो काय सांग. घर घेताना सगळ्यात आधी आहे ना, कस्टमरने लोकेशन पहिलं पाहिलं पाहिजे. कारण त्या लोकेशन पासून तुम्हाला तुमचं ऑफिस म्हणा किंवा तुमचं मुलाचं एज्युकेशन रिलेटेड कुठले स्कूल्स आहेत, मार्केट आहे, हॉस्पिटल्स आहेत, तुमच्या फॅमिलीमध्ये कोण राहणार आहेत, त्या हिशोबाने आहे ना तुम्ही त्या गोष्टी सगळ्या स्टडी केल्या पाहिजे, अनालाइज केल्या पाहिजे. आणि मग तुम्ही डिसाईड केलं पाहिजे की तुम्ही कुठल्या कुठल्या लोकेशन मध्ये तुम्ही फ्लॅट बघितला पाहिजे. आणि तो त्याच्यानंतर येतं तुमचं बजेट, की तुम्ही तुमचं बजेट काय घेऊन चाललेलं आहे, की काय बजेटमध्ये घ्यायचंय. तुम्हाला 2 BHK कॉन्फिगरेशन पण बघायला पाहिजे की तुम्हाला 2 BHK सफिशियंट आहे, 3 BHK 4 BHK सफिशियंट आहे. त्याच्या हिशोबाने मग तुम्ही तिथे कॉल घेतला पाहिजे. इव्हन तुम्हाला डेव्हलपरची प्रोफाईल सुद्धा तुम्ही चेक केली पाहिजे. डेव्हलपर किती वर्षापासून मार्केटमध्ये आहे, किती प्रोजेक्ट त्यांनी कम्प्लीट केलेले आहे, किंवा काही असं काही नाही, काही न्यू डेव्हलपर्स पण आहेत ज्यांना स्वतःला प्रूव्ह करायचं म्हणून ते खूप काही चांगल्या गोष्टी सुद्धा घेऊन येतात, करतायत लोक. तर तुम्हाला मी सांगतो ना, मोबाईल घेताना सुद्धा तुम्ही 4 मोबाईल 10 मोबाईल तुम्ही असं स्टडी करून मग मोबाईल घ्या. आता घरासारखी एवढी मोठी गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे ना, तर तुम्हाला या गोष्टीचं पूर्ण स्टडी करणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. त्याच्यासाठी मार्केटमध्ये एक्सपर्ट्स पण आहेत, म्हणजे चॅनल पार्टनर्स आहेत. जर तुम्हाला तिथे वेळ नसेल तर तुम्ही चॅनल पार्टनर्सचे सपोर्ट द्या. चॅनल पार्टनर्स तुम्हाला तिथे सपोर्ट देतील. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.